अखेर सत्य समोर येणार आहे. तुला पाहते रे या मालिकेत नक्की कोण कुणाला आणि कधी कसं पाहतं ते सगळं आता कळणार आहे, कारण राजनंदिनीची एंट्री आता होणार आहे. आणि शिल्पा, तुझं खूप स्वागत आहे या सेटवर. आणि सुबोध, अर्थात तुझे वेगवेगळे रूप आम्ही पाहतोय. खूपच वेगवेगळ्या अंदाजात, कधी विक्रांत सरंजामे, कधी गजा पाटील आणि कधी सुबोध भावे आणि सुबोध भावे. सो सुबोध, आता शिल्पाची एंट्री इकडे झालेली आहे. राजनंदिनी आम्हाला खूप वेगळ्या रूपांमध्ये सगळ्या दिसणार आहेत. आधी ईशा म्हणून आम्ही पाहिली, आता राजनंदिनी खरी काय होती ते आम्हाला कळणार. सो कसं वातावरण आहे इकडे? एकतर तिचं स्वागत, कारण प्रोमोच्या दिवशी आम्ही भेटलो होतो, त्याच्यानंतर ती आणि मी आज शूटिंगच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटतो आहे. मध्ये एक 200 एपिसोड आमचे होऊन गेले आणि लोकांची उत्सुकता खूप होती की ही कधी येणार, कधी येणार, कधी येणार, कधी येणार. मग मध्ये आम्ही एक होळीच्या दिवशी एक इन्स्टा लाईव्ह केलं, तेव्हाही आम्ही दोघांनी सांगितलं की लवकरच लवकरच लवकरच. पण शिल्पा आणि आम्ही एक खूप वर्षांपूर्वी एक पायलट एपिसोड शूट केला होता एका सिरियलचा, जो काही झाला नाही. आपण आणि अतुलसाठी हो, ते खूप म्हणजे इंटरेस्टिंग ह्याच आहे. सिरियलच्या निर्मात्यांसाठी. पण तो कधी घडला नाही. आणि पुन्हा काही वर्षानंतर तुला पाहते रे मध्ये आम्ही दोघं एकत्र काम करतोय आणि पहिल्यांदा काम करतोय. तसं हे फर्स्ट एन्काउंटर म्हणाला. हो, ऑफकोर्स, कारण ती मला अनुभवाच्या बाबतीत ती सिनियर आहे. कारण मी जेव्हा मुंबईत येऊन पाय स्थिरवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती भरपूर सिरियल आणि भरपूर सिनेमे आणि असं ती सगळं करत होती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये. त्यामुळे अर्थात तिच्याबरोबर काम करण्याची उत्सुकता होती. आता राजनंदिनी म्हणून तिच्याशी मला वाईट वागायला लागणार आहे का चांगलं वागायला लागणार आहे आता पुढच्या काही काळात कळेल. पण मला खूप छान वाटतं तिच्याबरोबर काम करतो. शिल्पा, तू फोटोतून बाहेर आलेली आहेस अखेर. सगळे वाट बघत होते कधी येणार तू फोटोतून बाहेर, आणि शेवटी आता तू येणारच. त्यामुळे अर्थात उत्सुकता दुप्पट वाढलेली आहे, कारण अर्थात अत्यंत लोकप्रिय मालिकेचा हिस्सा होणं आणि हे दोघं तर म्हणजे जोरदार बॅटिंग करत होते इतके दिवस. त्यामुळे आता याचा भाग होणं किती इंटरेस्टिंग आहे. गमतीशीर आहे, कारण मला सांग कुठला असा ॲक्टर असेल की ज्यांनी एकही दिवस शूटिंग न करता त्या यशावर अगदी म्हणजे रायडिंग दॅट वेव. सो मी स्वतःला खूप लकी समजते, कारण मी काम केलं नाही, काही नाही, कष्ट सगळे या दोघांनी केले. सुबोधनी केले आहेत, ईशानी केले आहेत, आणि मला मात्र सगळी पॉप्युलॅरिटी मिळत आली आत्तापर्यंत. सो आता काम करायचं आहे. लाईक सुबोध सेड, हो, ही तशी पहिलीच वेळ आहे. तो सिनियरिटीचं वगैरे जे काही बोलतो ते बोलू दे, पण ही इज वन ऑफ माय फेवरेट ॲक्टर्स. आणि फक्त त्याचं टॅलेंट नाही, तर त्याची डिसिप्लिन, त्याची थॉट प्रोसेस ही त्याच्या कामातून मी बघत आले आहे. आणि त्याची पहिली ओळख माझ्यासाठी तो माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे, त्यामुळे अनेक ओळखी त्याच्या आहेत मला. आणि ओळखूनच आहे. आणि पुस्तकातून त्याची जी काही प्रोसेस होती ती मला खूप भावली होती. आणि म्हणून ऑफकोर्स काम करण्याची उत्सुकता म्हणण्यापेक्षा त्याला जवळून काम करताना बघायचं होतंच. सो ह्या निमित्तानं आता ते पूर्ण होणार आहे. आणि असं वाटत नाही आहे मला त्याच्याबरोबर काम करताना की मी अगदी अशी पहिल्यांदा काम करते. सुबोध, अर्थात एकीकडे या लोकप्रिय मालिकेची चर्चा तर दिवसेंदिवस वाढत चालली आणि दुसरीकडे तुझं नाटकसुद्धा येणार आहे अश्रूची झाली पुढे, तर त्याचीसुद्धा उत्सुकता आहे. आणि तू कुठला बायोपिक पण करणार आहेस का? तर त्याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण आम्हाला दे थोडं. नाही, मी करणार म्हणजे काय, त्या दिवशी तो सगळ्या खेळीमेळीचा भाग होता, त्याच्यात मी बोललो. पण सिरियसली मला असं वाटतं की कलाकारांनी कुठल्याच बायोपिकचं बंधन घालून घेऊ नये. मला जर त्यांच्यावरचा बायोपिक ऑफर झाला आणि मला जर स्क्रिप्ट आवडली तर मी 100% करेन. राहुल गांधींवरचा राहुल गांधी का मी कोणावरही करेन. आणि मी आता घेणार नाही, पण भारतातल्या एका मोठ्या नेत्यावरची एक वेबसिरीजमध्ये त्या नेत्याचं मी काम करणार होतो. दुर्दैवाने माझ्या तारखा ॲडजस्ट झाल्या नाहीत, म्हणून मला ते सोडावं लागलं. त्यामुळे माझ्यासाठी, मी जसं माझ्या पोस्टमध्ये लिहिलं, माझ्यासाठी कोणी अस्पृश्य नाही. मग ते राहुल गांधी असेल किंवा कोणी असेल, मी कोणाचंही काम करायला तयार आहे, कन्सिडरिंग मला स्क्रिप्ट आवडलं पाहिजे. आणि फार खेळीमेळीने तुमचा तो संवाद रंगला. आणि राहुल गांधी स्वतः सुद्धा म्हणाले की मी तुझ्यासारखा दिसतो, मी पण तुझा बायोपिक करेन. तर अर्थात तो संवाद फार इंटरेस्टिंग होता आणि आम्ही स्टेजवर तो खूप एन्जॉय केला. पण तू एक कलाकार म्हणून तो कसा एन्जॉय केला? नाही, मी नक्कीच केला. मला नेहमी असं वाटतं की ह्या सगळ्या मी चित्रपटात जरी काम करत असलो आणि मी जरी मराठी नाटकात किंवा सिरियलमध्ये काम करत असलो, तरी माझं अनुभव विश्व हे खूप महाराष्ट्राशी जोडलं गेलेलं आहे. बाहेरच्या राज्यांमध्ये मी तितका फार फिरलेलो नाही किंवा माझा अनुभव तसा नाही आहे. पण एका अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाबरोबर बोलल्यानंतर किंवा व्यासपीठ शेअर केल्यानंतर, ते आज कितीही म्हटलं तरी ते आज एका भारतातल्या सर्वात जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत.
आणि एका वेगळ्या घराण्यातनं ते आलेले आहेत की ज्या घराण्याचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळापासून होता. सो एक लिगसी त्यांच्यामध्ये आहे. आता त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या पक्षाचे विचार काय आहेत, ते आपल्याला पटतात का नाही पटतात, ते मतभेद आहेत का, हा सगळा वेगळा भाग आहे. पण मी काय म्हणतो की माझे 2 अतिशय आवडते नेते आहेत भारतातले, एक अटलजी आणि एक बाळासाहेब. आणि या 2 व्यक्तींकडनं मी जे शिकलो की जे अटलजी नेहमी म्हणायचे की राजकारणात कुठलीच अस्पृश्यता असं कमी नाही. आणि मलाही असं वाटतं की माणसामाणसांमध्ये कुठलीही अस्पृश्यता असं कामा नये. राहुलजींबरोबर त्या दिवशी त्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते त्या पूर्ण व्यासपीठात बोलण्याच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टींविषयी किती पर्टिक्युलर होते हे मी स्वतः जवळनं बघितलं, कारण मी त्यांच्याबरोबर तिथे स्टेजवरती होतो. आणि मी म्हणेन की राहुलजी कशाला, आज नरेंद्र मोदीसुद्धा इतक्या ठिकाणी दौरे करतायत किंवा भारतातले अनेक नेते, आज शरद पवार ते आज वयवर्ष 75च्या पुढे आहेत, पण तरीसुद्धा ज्या उत्साहाने ते निवडणुकांमध्ये सगळीकडे फिरत आहेत, मला असं वाटतं ही एनर्जी कुठनं येते. आज आम्ही मुंबईतल्या मुंबईत शूटिंग करून सेटवरती यायचं म्हटलं आणि दिवसभर काम करायचं म्हटलं तर असं वाटतं यार बास यार चला आता खूप झालं. पण न कंटाळता न थकता वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या ठिकाणी खाण्यापिण्याचे काय माहिती नाही त्यांच्याकडे असतील का नाही गोष्टी, पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा एनर्जी टिकून तिथपर्यंत नेणं, तर मला असं वाटतं त्याला एक वेगळी किक लागते. आणि ती एनर्जी मला कायम समजून घ्यायला आवडते की ही एनर्जी ही ऊर्जा कुठनं येते त्यांच्यामध्ये. आणि तसंच मला त्यांना बघताना झालं. त्यांच्याविषयी काही नवीन गोष्टी मला कळल्या की ते फिटनेस त्यांचा कसा ठेवतात, ते कशा प्रकारे स्वतःच्या शरीराची काळजी घेतात, स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देतात. आणि मला त्या दिवशी त्यांच्याबरोबर जो त्यांचं सगळं मीडिया कोऑर्डिनेट करतो त्यांनी मला असं सांगितलं की ते तिरुपतीला दर्शनाला गेले होते तेव्हा ते 3,500 पायऱ्या चढून गेले एका दमात. आणि मला असं वाटतं की हे अवघड आहे, इट्स अ टास्क, म्हणजे सोपं नाही आहे हे. याच्यासाठी तुमचा फिटनेस असणं फार आवश्यक आहे. आणि ह्या सगळ्याच लोकांच्या ह्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातनं ते स्वतःची काळजी कशी घेतात, स्वतःच्या शरीराची मनाची काळजी कसं घेतात, हे खूप शिकण्यासारखं आहे. आणि तो 1.5 तासाचा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. आणि एक वॉर्मथ त्यांच्याशी बोलताना जाणवली. आणि मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये असे कुठलेही गैरसमज कदाचित त्याच्या आधी असतील, पण आता ते आता राहिले नाहीत. म्हणजे त्यांच्याविषयीचा आदर आहे आणि त्यांच्याविषयीचं प्रेम आहे. आणि मी म्हटलं तसं की त्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. जबाबदार नागरिक आपण आहोत. तुम्ही कलाकार आहात पण तितकेच जबाबदार नागरिकसुद्धा आहात. कलाकार एक नागरिक म्हणून काय अपेक्षा आहेत आता येणाऱ्या सरकारकडून आणि मतदान करण्याचं आव्हान तुमचं? सरकारकडनं मी खरं तर कुठल्या अपेक्षा ठेवत नाही, कारण मला असं वाटतं की आपण खूप अपेक्षा ठेवतो आणि मग सरकारला फक्त शिव्या देण्याचं काम करतो. मी उलट सुरुवात करतो. काय सरकारकडनं अपेक्षा धरण्याच्या अगोदर नागरिक म्हणून मी माझ्या असलेल्या अपेक्षा आधी पूर्ण करतो आहे की नाही, म्हणजे ज्या माझ्या देशाला माझ्याकडनं अपेक्षित आहे त्याचा आधी मी विचार करतो. मला असं वाटतं की जर आपण या देशाचे कायदे पाळत नसू, जर आपण या देशाचे नियम पाळत नसू, तर सरकारवरती टीका करण्याचा, मग ते सरकार कोणाचंही असो, मूलभूत अधिकारच आपण गमावलेला आहे. जे लोक सर्रास सिग्नल तोडतात, सर्रास जे साधे बेसिक नियम आहेत. आणि ह्या बाबतीत तर माझं कायम म्हणणं असतं की दहशतवादी असतात ना, ते आपले शत्रू असतात. ते आपल्याला माहिती असतात की हे बाहेरनं आलेले आहेत आणि ते आपल्या लोकांवरती हल्ला करत आहेत आणि त्यांना नेस्तनाबूत करत आहेत. पण हे जे छुपे दहशतवादी आहेत ना, जे आपल्या देशात राहून आपल्या देशाचे नियम पाळत नाहीत, म्हणजे सिग्नल लागलेला असताना जो सिग्नल तोडून जातो ना, तो एखाद्या वृद्ध माणसाला त्याची काहीही चुकी नसताना मारू शकतो. आणि ही लोकं आहेत ना, ही दहशतवाद्यांपेक्षा जास्त घातक आहेत. तर जोपर्यंत आपण राष्ट्राचे नागरिक म्हणून स्वतःचे राष्ट्राचे नियम पाळत नाही, तोपर्यंत सरकार कुठलंही आलं तरीसुद्धा यथा राजा तथा प्रजा अशी एक म्हण आहे मराठीमध्ये. जोपर्यंत आपण स्वतःपासून सुरुवात करत नाही तोपर्यंत सरकारवरती टीका करण्याची आणि याची काय म्हणूया त्याला आपण, सध्या पात्रता नाही, पात्रता आपल्या दुरत नाही. त्यामुळे सरकार कुठलंही आलं तरी ते काम तेव्हाच चांगलं करेल जेव्हा देशातले नागरिक सुजाण असतील, ते उत्तम विचारांनी बांधील असतील, ते स्वतःच्या कामाप्रती कटिबद्ध असतील, जे देशात जगलेल्या प्रत्येक माणसाचा आदर करतील, त्यांच्याशी प्रेमाने राखतील, त्याची किंमत ठेवतील आणि माझ्याप्रमाणे जगण्याचा त्यालाही अधिकार आहे, ही समज जेव्हा प्रत्येक नागरिकांमध्ये येईल ना, तेव्हा आपण सरकारकडनं अपेक्षा काय आहेत याचा विचार करायला सुरुवात करूया. मतदान करण्याचं आव्हान. मतदान केलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही, तो आपला राष्ट्रीय हक्क आहे. आणि मतदान जे करत नाहीत त्यांनी तर सरकारवरती बोलूच नाही. त्यामुळे पहिल्यांदा आधी आपण मत देऊया, आपलं जे हक्क आहे ते आपण
शांत डोकं ठेवून विचारांती कोणाला मत देतो आहे, कुठल्या पक्षाला देतो आहे, कुठल्या उमेदवाराला देतो आहे, का देतो आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं अतिशय बहुमूल्य असलेलं मत त्या दिवशी जीवूया ज्या दिवशी आपलं मतदान आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशभरात 13 एप्रिलपासून मतदान सुरू होणार आहे आणि मे 23ला फायनली आपला रिझल्ट लागणार आहे. त्यामुळे हा एक सण आहे लोकशाहीचा. हा सण जसा आपण दिवाळी दसरा साजरे करतो तसाच हा सणही साजरा करावा अशी सगळ्यांना विनंती. हो. सो सुबोधच्या पॉईंट्सला मी दुजोरा देते कारण त्यांनी हायजॅकच केलं सगळं असे. पण मी पण तेच म्हणेन, हो, मतदान पहिलं आपलं कर्तव्य काय आहे तर ते मतदानाचं आहे, तर ते आपण पूर्ण करूया. आणि आपण अशी आशा करूया की एक छानसं चांगलं गव्हर्नन्स करणारं सरकार आपल्याकडे येईल. तर मी तुला फोटोत बघत होतो, पण तू घरात रिमोट घेऊन ती मालिका बघत होतीस. त्यामुळे या मालिकेचा प्रेक्षक जेव्हा तू होत होतीस तेव्हा तुला याची ही रूपं किंवा एकंदर जे मालिकेत सॉलिड ट्विस्ट होत होते एकंदर, ते अर्थात प्रेक्षक म्हणूनही तू कसं एन्जॉय केलं? मुख्य म्हणजे मी सगळे भाग बघू शकत नव्हते कारण माझ्या घरी बोर्डाची परीक्षा सुरू होती. पण हो, सुरुवातीचे काही भाग मध्ये जमेल तेव्हा आणि तसं मी पाहत होते. पण मोस्ट इम्पॉर्टंटली ईशाचा भाग मी फार न बघण्याचा प्रयत्न केला. तो त्यांनी याच्यावर काही फरक पडणार नव्हता. कारण ही पुढची गंमत जी काही आहे, आता आज सुबोध मला सांगतो की हे आम्ही आधी केलं आहे, ते आम्ही आधी केलं आहे, हे मी पुन्हा 20 वर्षानंतर पण करणार आहे. तर त्याचा एक कुठेतरी इन्फ्लुएन्स यायला नको की असं ती करते तसं नको, कारण नाही तर मग द कॅट वॉज आउट ऑफ द बॅग. त्या सीनला तू नव्याने सामोरं जाणं पसंत हे खूप गरजेचं पण होतं. पण अदरवाईज हो, आम्ही सगळे मित्र आहोत आणि त्यामुळे एकमेकांच्या चुका, एकमेकांच्या छान गोष्टी ह्या बघून एन्जॉय करणं याच्यात एक वेगळीच गंमत आहे. सो हे सगळं फिलिंग त्यामुळे फार वेगळं आहे. आणि सुबोध एकीकडे ज्युनियर ईशा आणि एकीकडे ही सिनियर शिल्पा. आणि मध्ये अडकलेला मी. कात्रीतला मध्ये अडकलेला मी. खरं आहे, तसंच अशा आहे. दोन अगदी वेगळा आणि आता सुंदर अभिनेत्रींसोबत काम करणं हे आता या मालिकेचा भाग होता ना, किती इंटरेस्टिंग. बरं बोलच आता नाही, तू. डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला काय म्हणूया त्याला, कदाचित गायत्री इतका छोटा नसेल मी जेव्हा माझी इच्छा हिच्याबरोबर काम करण्याची होती. पण हां, तिची जशी माझ्याबरोबर काम करण्याची होती तशीच इच्छा माझी शिल्पाबरोबर काम करण्याची होती. थँक्यू. त्यामुळे असं एक सर्कल या मालिकेमुळे पूर्ण झालं आहे. शिल्पा जरी म्हणत असली की तिला ऑलरेडी चाललेल्या मालिकेवरती पॉप्युलॅरिटी तिला मिळत होती, पण मला असं वाटत नाही. आम्ही सगळ्यांनी किंवा निर्मात्यांनी आणि चॅनलने विचार करून तिला कास्ट केलं. याचं कारण तिचा चेहरा आम्हाला वापरायचा होता आणि तिला वापरायचा होता आणि तिची ऑलरेडी पॉप्युलॅरिटी आहे जी आम्हाला कॅश करायची होती. त्यामुळे असं काही नाही आहे. ती मुळात उत्तम आणि समंजस अभिनेत्री असल्यामुळे त्या रोलमध्ये मोल्ड करणं तिच्यासाठी कठीण नाही आहे. पण गायत्री खूपच रॉ होती आणि ती आली तेव्हा तिचं पहिली टेलिव्हिजन मालिका होती. अगदीच नवीन होती ती. म्हणजे कॅमेऱ्यासमोरचे बेसिक नियमसुद्धा तिला शिकत होती ती. पण आज 200 एपिसोडनंतर मला असं वाटतं की तिच्याकडे बघून कौतुक वाटतं की एक मुलगी पुण्यावरनं स्ट्रगल करत इथपर्यंत येते किंवा पुणे एक कलाकार एक पुण्यावरनं स्ट्रगल करत इथपर्यंत येतो आणि अतिशय मेहनतीने प्रामाणिकपणे काम करत करत त्या सगळ्या लोकांबरोबर त्यांच्याबरोबर राहून शिकत तो स्वतःला ग्रो करतो आणि तिच्यामध्ये खूप फरक पडला आहे. आणि एका अभिनेत्रीचा उदय माझ्यासमोर मी बघतो आहे चांगल्या, आणि एक उत्तम अभिनेत्री सिरियलमध्ये येते. अशा दोन वेगळ्या प्रकारच्या अभिनेत्रींबरोबर काम करतो आहे. थँक्यू सो मच. आणि तुला पाहते रे मी मध्ये आता आम्ही राजनंदिनीला सुद्धा पाहतो रे. खरं पाहणार आहात आणि फक्त प्रोमोमध्ये नाही तर पुढच्या सीनमध्ये पण तिला पाहणार आहात. एकदा राजनंदिनी आवाहन करा. काय तुला पाहते रे बघण्याचं. आतापर्यंत तुम्ही पाहत आलात, मी नव्हते तेव्हाही. आता मी आहे म्हणून तुला पाहते. तुला पाहते रे या मालिकेत आता खरं तर पाहण्यासारखं बरंच काही इंटरेस्टिंग घडतंय. आणि आत्ता माझ्यासोबत आहे ईशा. तेव्हा तिलाच विचारूया की आणखी काय काय ट्विस्ट असणार आहेत. ईशा, तुझं बदलतं रूप आम्ही पाहतोच आहोत आणि खूप सारे ट्विस्ट पे ट्विस्ट रोज घडत आहेत. त्यामुळे ईशाचे कुठले नवे नवे रंग आता आम्हाला दिसणार आहेत. जसं तुम्ही पहिल्यांदा ईशा बघितली आणि आता जशी ईशा आहे ती खूप इव्हॉल्व झाली आहे. म्हणजे राधा तिच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या आहेत. ती कॉलेजमध्ये होती, ती प्रेमात पडली, तिचं लग्न झालं, लग्नानंतर काही काळ खूप छान गेला. त्याच्यानंतर यासमोर एक खूप मोठं असं सत्य आलं की
कोणीही त्यांनी हादरून जाईल. त्यामुळे अर्थात ईशा इव्हॉल्व झाली आहे आणि ज्या माणसाने तिला विश्वास ठेवायला शिकवला किंवा आपण म्हणू शकतो ज्या माणसाने प्रेम करायला शिकवलं तोच माणूस आपली आयडेंटिटी लपवतो आहे, हे खूप धक्कादायक आहे तिच्यासाठी. आणि अर्थात जसं आत्ता ईशा खूप कन्फ्युज्ड आहे, ती खूप म्हणजे हर्ट आहे. तिचा एक जनरल विश्वास उडला आहे गोष्टींवरचा की हा माणूस असं करू शकतो, तर मग विश्वास या शब्दाला जो माणूस मी ऑल्टरनेटिव्ह म्हणत होते की विश्वास म्हणजे तर सर, पण त्याच माणसाने माझा विश्वास तोडला आहे. तर आता काय करायचं पुढे, हा तिच्यासमोरचा प्रश्न आहे. खरंच विक्रांत सरंजामे जेव्हा गजा पाटील आहे हे कळलं तेव्हा ईशाची पहिली रिॲक्शन आम्ही पाहिली. पण अर्थात त्या भूमिकेशी समरस होताना एक कशा प्रकारे तुझा कस लागला होता? खरंच म्हणजे आय वूड नॉट से इट वॉज म्हणजे खूप इझी होतं ईशा करणं, इवन स्टार्टिंगला सुद्धा. कारण जरी एक नॉर्मल मुलगी दाखवली असेल तरी गायत्री आणि ईशा हे अंतर पार करायला मला ईशाची सायकॉलॉजी किंवा ईशा कशी असेल किंवा अशा सराउंडिंगमध्ये वाढलेली मुलगी कशी असेल हे मला समजून खूप घ्यायला लागलं. कारण मी अजिबात ईशासारखी नाही आहे. आणि आताचे तर एक्सपिरियन्सेस आहेत की जे आपल्या कोणाच्याच आयुष्यात नाही आपण असं जास्त करून अनुभव घेत. त्यामुळे ते समजून घेणं की असं झालं तर काय होईल वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण ऑब्व्हियसली की असं झालं तर काय होईल की आपल्या एखाद्याला भीती वाटेल, वाईट वाटेल, बट इट वॉज टफ. मी आता एक गायत्री म्हणून तुला प्रश्न विचारते. सेटवर आता इथे खऱ्या राजनंदिनीची एंट्री झालेली आहे, शिल्पा इथे आलेली आहे. त्यामुळे शिल्पा, सुबोध आणि तू यांचं त्रिकूट आता कसं जमलं आहे? अर्थात सीन एकत्र नसतील पण तरी बिहाइंड द सीन कशी मजा येते? अर्थात आज आम्ही तिघं एकत्र आहोत असं आमचं पहिलंच शूट आहे, म्हणजे रादर पहिलाच दिवस आहे. आणि तेही माझं त्या दोघांबरोबर नाही आहे आणि त्यांचं कंटिन्युअस शूट चाललं आहे, त्याच्यामुळे माझं इंटरॅक्शन नाही झालेलं अजून. होईल हळूहळू. हां, होईल हळूहळू. अँड आय एम शुअर इट विल बी फन ऑब्व्हियसली. नक्कीच. ईशा आणि राजनंदिनी जेव्हा खऱ्या एकमेकांना भेटतील तेव्हा काय होतील तेही आपण पडद्यामागे जाणून घेणार आहोत. पण सध्या अर्थातच हे ट्विस्ट पे ट्विस्ट पाहायला मजा येणार आहे आणि आणखी बरंच काही घडणार आहे ना, खूप काही घडणार आहे. खूप काही घडणार आहे. बघत राहा तुला पाहते रे, रोज संध्याकाळी 8:30 वाजता झी मराठीवर. कहाणी अभी बहुत बाकी. थँक्यू सो मच गायत्री. थँक्यू.